तर सगळ्यांना माहिती आहे 2025 ऑलमोस्ट संपत आलाय आणि 2026 सुरू होण्यासाठी फक्त 15 ते 20 दिवस बाकी आहेत. आणि आपण नवीन वर्ष सुरू होण्याआधी किंवा जेव्हा सुरू होणार असतं त्याच्या थोडे दिवस अगोदर आपण प्लॅन करतो की नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी मी हे करेल ते करेल आणि पहिल्या दिवशीपासून मी योगा करेल, प्राणायाम करेल किंवा स्वतःमध्ये बदल होण्यासाठी, स्वतःची ग्रोथ होण्यासाठी काहीतरी चांगले बदल स्वतःमध्ये करेल. तर म्हणजे एखाद्याला बिझनेस सुरू करायचा असू शकतो, YouTube चॅनल सुरू करायचं असू शकतं, गाडी घ्यायची असू शकतं किंवा काही छोट्यातली छोटी गोष्ट. पण हे किती दिवस पूर्ण होतं? जेन्युइनली सांगते 80% लोकं हे 15, 16 किंवा 17व्या दिवशी क्विट करतात. आपण जेवढे नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी किंवा सुरू झाल्या एक्साइटेड असतो, कुठलीही नवीन गोष्ट करण्यासाठी उत्सुक असतो, त्याचा इम्पॉर्टन्स म्हणा किंवा त्याची करण्याची तयारी म्हणा हळूहळू कमी होत जाते आणि पूर्ण 365 दिवस कुणी हे कंप्लीट करत असेल असं मला वाटत नाही. आणि मी सुद्धा नाही केलं मागच्या वर्षी. सो अगोदर मीच बनवलेला विजन बोर्ड बघत होते मागच्या वर्षीचा. आय नो म्हणजे सगळ्या गोष्टी पूर्ण होतील असं नाही, मॅक्झिमम गोष्टी तरी पूर्ण व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये मी हेच सांगणार आहे की आपण काय काय गोष्टी अशा केल्या पाहिजेत की ज्यामुळे आपलं 2026 किंवा कुठलंही येणारं वर्ष हे खूप छान जाईल. तर नमस्कार, मी श्रुतिका प्रयाग. वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. 2025 संपत आले असल्यामुळे मला असं वाटलं की मी फॅशनचे रील नवीन वर्षात नव्याने सुरुवात करावी आणि तोपर्यंत मी असे काही व्हिडिओज तुमच्यासोबत अशा काही गोष्टी शेअर कराव्या ज्या मी स्वतःमध्ये सुद्धा बदल करते आणि मी तुम्हाला सुद्धा शेअर करते. अगोदरचे व्हिडिओ नसेल बघितले तर नक्की चॅनलला जाऊन आधीचे व्हिडिओ सुद्धा नक्की बघ. तर 1 जानेवारी 2025 मध्ये मी स्वतःला एक लेटर लिहिलं होतं आणि ते लेटर 31 डिसेंबर 2025 ला ओपन करायचं असतं. म्हणजे ही मूळ कल्पना माझी नाही, उर्मिला निंबाळकर हे जे युट्यूब चॅनल आहे त्यांची आहे. तर मी सुद्धा त्यांचंच बघून त्यांच्याच जर्नलमध्ये हे सुरू केलं होतं आणि तेव्हा मी असं ठरवलं होतं की या वर्षात जे जे करायचंय ते मी लिहिलं होतं त्याच्यात किंवा जे स्वतःकडून अपेक्षित आहे आपल्याला. आणि जेव्हा मी हे लेटर 2-3 दिवस अगोदर म्हणजे 31 डिसेंबर नाही, पण त्याच्या अगोदरच ओपन करून बघितलं आणि माझा विजन बोर्ड सुद्धा बघितला. तेव्हा मला असं रिअलाइज झालं की आपण ना फक्त बनवतो किंवा लिहितो आणि त्या गोष्टी त्यातल्या किती गोष्टी आपण पूर्ण करतो. आधी मला असं वाटतंय की मी हे करणार आहे तर ते तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावं. या वर्षामध्ये ना माझ्या आयुष्यात किंवा खूप लोकांच्या आयुष्यात खूप मेंटली, फिजिकली, खूप इमोशनली खूप अपडाऊन झाले असतील आणि त्याच्यामुळे आपल्या कामावर, करिअरवर किंवा रिलेशनशिप्सवर खूप मोठा परिणाम होतो आणि हे आपल्याला स्वतःला सुद्धा कळत नाही की 2025 मध्ये खूप गोष्टी बदलल्या. कुणी आयुष्यात आलं, कुणी गेलं किंवा फील्ड चेंज झाली, करिअरमध्ये काही अपडाऊन्स आले किंवा काही बिझनेस सुरू केला असेल किंवा तो खालीवर झाला असेल किंवा प्रत्येकाचंच काही ना काही असतं. मग या वर्षामध्ये आपण एक छोटासा स्वतःला आढावा लिहायचा की या नवीन वर्षात मी काय काय सुरुवात केली होती किंवा काय झालं नाही किंवा काय झालं किंवा काय छान झालं किंवा काय वाईट झालं. वाईट गोष्टी तर सोडूनच द्यायच्या, पण जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं म्हणून आपण एक लिहायचं की मी हे ठरवलं होतं, हे झालं नाही, हे झालं, ह्याच्यामुळे मी हे शिकलो. तर की लिहिणं हे खूप जास्त महत्वाचं आहे आणि मी तरी ते करणार आहे आणि मला असं वाटतं की ते तुम्ही सुद्धा करा. या वर्षामध्ये जे घडलं ते तुम्ही पण लिहून बघा. एक गोष्टी नाही होत तर त्याच्यासाठी कशामुळे नाही झालं, आपण काय चुकलं किंवा कशामुळे आपण आळशीपणा केला आणि ह्या पण गोष्टी लिहून ठेवणं फार महत्वाचं. म्हणजे लिहिल्यामुळे आपल्याला समजेल की ह्याच चुका आपल्याला पुढच्या फार असं मोठं नाही, पण एखादा पॅरेग्राफ, एखादं पेज, एखादा तुम्हाला बरं वाटेल किंवा तुम्हाला समजेल की आपण काय काय ठरवलं होतं, काय काय केलं, काय काय नाही केलं यामुळे. नेक्स्ट पॉइंट म्हणजे जे काही संकल्प आपण केलेले असतात तर त्याच्यासाठी ते पूर्ण वर्षभरात कंटिन्यू होण्यासाठी एक प्लॅनर बनवलं पाहिजे. ज्या प्लॅनरमध्ये आपण डेलीच्या ज्या गोष्टी असतात किंवा डेलीची जी टू डू लिस्ट असते, आजचे हे इम्पॉर्टंट कामं आहेत आणि या वीकचं हे प्लॅन आहे किंवा या मंथचं हे प्लॅन आहे आणि या अख्ख्या वर्षाचं पण हे प्लॅनिंग आहे. तर ह्या गोष्टी आपण त्या प्लॅनरवर लिहून आणि त्या रेडी करून ठेवल्या पाहिजे. आता ही चूक मी सुद्धा केली आहे की कुठली या जानेवारीच्या पहिल्या वीक मध्ये होते तेव्हा मला असं वाटलं होतं की मी खरंच योगा करेल, हे करेल, ते करेल, पण आता मी शूटिंग मध्ये असल्यामुळे या वर्षात तर माझ्याकडून ते झालं नाही. प्रत्येक शूटिंगचे टायमिंग्स आणि या गोष्टी खूप खालीवरच असतात त्याच्यामुळे.
पण जसं हे एंड आलंय तसं तसं मला रिअलाइज झालं की नाही, आपण ना जे ठरवलंय ते झालेलं नाहीये. त्याच्यामुळे मी आता ठरवलं की 2026 मध्ये मी ते प्लॅनर घेणार आणि पहिल्या दिवशीपासून मंथली, वीकली किंवा डे वाईज जे काही आहे माझ्या डोक्यातल्या गोष्टी त्या मी त्याच्यावर उतरवणारी प्लॅनर घेतलं तरी त्याच्यावर टिक करणं हे सुद्धा एक काम आहे आणि हे सुद्धा लक्षात राहायला पाहिजे की हा केलं किंवा नाही केलं. ह्या गोष्टी अशा ठरवलेल्या असतात तर त्याच्यासाठी कधी कसं कुठे प्लॅन करायचं तर हे सुद्धा फार महत्वाचं. पण ना स्वतःच्या मनाला जेव्हा सांगतो की नाही नाही हे छान झालं, हे चांगलं केलं आपण, तेव्हा स्वतःचं कौतुक करणं हे सुद्धा ते पण तेवढंच महत्वाचं आहे. आणि आपण हे काय म्हणेल ते काय म्हणेल, कोण कुणाबद्दल काय विचार करेल किंवा माझ्याबद्दल काय विचार करत असेल, तर ह्या गोष्टींमुळे आपण स्वतःचं कौतुक सुद्धा करत नाही. कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी सेलिब्रेट करणं आणि स्वतःला आनंद देणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आणि हे सुद्धा आपण लिहिलं पाहिजे. आणि किंवा आता जसं पॉझिटिव्ह गोष्टी असतात तशा काही निगेटिव्ह सुद्धा असतात, पण त्या लिहिल्यामुळे क्लिअर होतात. त्याला थोडक्यात जर्नलिंग सुद्धा म्हणतात. तर प्रत्येक नवीन वर्ष काहीतरी देऊन जातं, काहीतरी शिकवून जातं. मग ते चांगले अनुभव असो किंवा वाईट, किंवा आपल्या सोबत अशा काही गोष्टी घडतात ज्याच्यामुळे खूप गोष्टी बदलतात. पण ह्या गोष्टींमधून पण आपण काही ना काही शिकत असतो. आपण इमोशनली, मेंटली खूप एक्झॉस्ट झालेलो असतो, खूप त्रास झालेला असतो काही गोष्टींचा. काही गोष्टी करिअर वाईज किंवा रिलेशनशिप वाईज खूप त्रास देऊन जातात. पण त्याच्यात पण आपलं सुद्धा काहीतरी चुकलेलं असू शकतं. तर ह्या गोष्टी आपण कॅरी फॉरवर्ड नाही कराव्या. त्याच गोष्टी आपण 2026 मध्ये किंवा नवीन वर्षामध्ये नाही घेऊन जाव्या. म्हणून पण आपण आपलं मेंटली, इमोशनली क्लिअर होणं फार महत्वाचं असतं. तर सध्या सोशल मीडियावर ग्रेटफुल राहणं, पॉझिटिव्ह राहणं या गोष्टी फार ट्रेंडिंग आहेत. म्हणजे प्रत्येक जण येतं आणि काही ना काही याच गोष्टींबाबतीत किंवा मॅनिफेस्टेशनच्या बाबतीत बोलतं. पण त्याच्यासाठी आपण खरंच मनापासून जी गोष्ट आपल्याकडे आहे ऑलरेडी त्याच्यासाठी थँक म्हणणं, त्याच्यासाठी ग्रेटफुल राहणं, कृतज्ञ राहणं हे फार महत्वाचं आहे. आपण ना हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजेच्या नादामध्ये जे आपल्याकडे आहे त्याच्यासाठी थँक म्हणायलाच विसरतो. आणि खूप छोट्यातली छोटी गोष्ट असू द्या, असं म्हणतात की जर आपण जे आपल्याकडे आहेत त्याच्यासाठी थँकफुल नसेल तर आपल्याला जे पाहिजे ते पण नाही मिळणार. त्याच्यामुळे सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत जे आपल्याकडे आहे, जे आपल्याला मिळालंय त्याच्यासाठी आपण म्हटलं पाहिजे. आणि हे पूर्ण वर्षभराचा आढावा घेऊन आपण लिहिलं पाहिजे की या वर्षात माझ्यासोबत हे छान घडलं आणि मला हे हवं होतं, मला हे मिळालं, मिळेल आणि आपल्याला नवीन वर्षात एंटर होण्यासाठी अजून छान ऊर्जा मिळेल की नाही, मी हे केलंय तर हे होतंय, तर मी हे नाही करणार म्हणजे हे नाही होणार जे आपल्यासाठी चुकी करायचंय. ह्याच्यामुळे आपल्याला छान वाटतंय, हे केल्यामुळे आपल्याला एनर्जी येते, हे केल्यावर आपल्याला खूप भारी वाटतंय. आणि ह्याच्यात काही असू शकतं. म्हणजे तुम्ही एखादी तुमच्यासाठी केलेली गोष्ट असू शकते किंवा तुम्ही फिरायला गेलेले असू शकता, तुम्ही स्वतःसाठी काही ट्रीट दिलेली असू शकते किंवा तुम्ही स्वतःमध्ये काहीतरी चांगला बदल केलेला असू शकतो. सो ह्या व्हिडिओमध्ये मला थोडक्यात हेच सांगायचं होतं की ज्या गोष्टी आपण ह्या वर्षात शिकलो त्या गोष्टी आपण पुढे जाऊन त्याच्यात इम्प्रूव्हमेंट करू, स्वतःमध्ये बदल करून नवीन वर्ष हे अजून छान आणि खूप एनर्जेटिक, खूप पॉझिटिव्ह वेने नवीन वर्षाची सुरुवात करू. स्वतःमध्ये छान पॉझिटिव्ह बदल करू, ज्याच्यामुळे आपल्यालाच त्याचा फायदा होणार. म्हणा, ग्रेटफुल राहा, आनंदी राहा, स्वतःवर काम करा, स्वतःसाठी काम करा. तर थँक्यू सो मच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत. आणि सबस्क्राईब करा आणि ते बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला कळेल की मी नेक्स्ट व्हिडिओ कधी अपलोड केला आहे ते. थँक्यू सो मच.